चला दोन्ही टीम्स मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचे. दोन्ही टीम्स आपल्याला विनंती आहे. या स्पर्धेतील चारही संघ आपले खेळाडू घेऊन मैदानासह स्टेज जवळ यायचा आहे. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर जे नंबर आलेले आहेत त्या सर्व खेळाडूंनी स्टेज समोर यायचं आहे, नाहीतर अन्यथा आपल्या बक्षिसातील रक्कम कपात केली जाईल.
हॅलो. श्री भैरवनाथ चषक भुयेवाडी 2025 आजचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस इथे मात्र पार पडलाय. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये व आकर्षक चषक तसंच आदरणीय जयसिंग पुर्लेकर सर दिव्या पॅटर्न उद्योजक आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये व आकर्षक चषक सुशांत पाटील सर युवा उद्योजक समाधान हॉटेल बार अँड लॉजिंग सदिच्छा एंटरप्राइजेस धन्वंतरी सरजिमेड यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलाय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 5,000 रुपये व आकर्षक चषक दत्तात्रय मोठे सर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलाय. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 5,000 रुपये व आकर्षक चषक आदरणीय प्रशांत मगदुम सर महेश्वरी डिजिटल सेवा केंद्र निगवे धुमाळा यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलंय. त्याचबरोबर सूर्यकांत खोत सर प्रदीप घराडे सर धनंजय फल्ले सर अमर खोत सर विजय पाटील सर अक्षय पाटील सर प्रवीण पाटील सर सनाजी घोरपडे सर रघुनाथ पाटील बापू मोर्या उद्योग समूह आणि पाटील चिकन सेंटर यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये यूट्यूब प्रक्षेपण tenniscricket.in च्या माध्यमातून यूट्यूब प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर आपण बक्षीस वितरणाच्या पारितोषिकाकडे वळतोय. बक्षीस वितरणाचं कार्यक्रमाकडे आपण वळतोय. भैरवनाथ चषक 2025 चा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला जाईल. मेगा फायनलची लढत आपण पाहतोय. चला चारही संघ आपल्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठासमोर यायचंय. चला वठार संघ कसबा ठाणे संघ आणि त्याचबरोबर रुकुडी संघ आणि भुयेवाडी संघ चारही संघांना एक विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचंय आणि त्याचबरोबर मान्यवरांना देखील विनंती करतो व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण देखील यायचं आपल्याला देखील विनंती आहे. चला दरम्यान आपण पहिल्या वैयक्तिक पारितोषिकाकडे वळतोय. पहिलं वैयक्तिक पारितोषिक फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 8 धावा रोखल्या असा धनाजी कुडे स्पोर्ट्स रुकडी संघाचा ठरतोय महेश फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर अजित वाघवे सर आणि सनाजी नरंदे सर यांच्या शुभहस्त देखील मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचंय. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच 2 षटकं हाताळली 18 धावा खर्च केल्या आणि दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला असा महेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा. त्यानंतर दुसऱ्या पारितोषिकाकडे वळतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेचा 6 सामन्यांमध्ये 9 विकेट घेऊन आकाश मिसाळ ठरतोय अश्वमेध स्पोर्ट्स वटार संघाचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पुरस्कार देण्यात येतोय. त्यानंतर या स्पर्धेचं शेवटचं वैयक्तिक पारितोषिक बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेचा ज्या खेळाडूने या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलं हर दिन फरदीन काझी साहिल कांबळे ठरतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. प्रशांत पवार सर आणि त्याचबरोबर सरदार पवार सर मी आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड साहिल कांबळेला देण्यात यावा.
चला त्याचनंतर एक विशेष सन्मान इथे करण्यात येतोय. ही स्पर्धा आपण पाहिली tenniscricket.in माध्यमातून YouTube प्रक्षेपण. tenniscricket.in ची टीम अर्थातच प्रशांत पवार करतो की आपल्या शुभ हस्ते यांच्या शुभ हस्ते जयसिंग पाटील सर अण्णा यांच्या शुभ हस्ते इथे विशेष सन्मान केला जातोय. tenniscricket.in ची टीम. तेजस मस्कर आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील पुरस्कार स्वीकारायचा आहे. चांगलं काम दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर आणखीन एक विशेष सन्मान अर्थातच 5 दिवस पंचांची भूमिका ज्यांनी चोख बजावले आमचे गोविंद चव्हाण सर आपण देखील आपला विशेष सन्मान स्वीकारायचा आहे. जयसिंग पाटील अण्णा भुयेचे आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील विशेष सन्मान करण्यात यावा. 5 दिवस अगदी आजारपणात देखील पंचांची भूमिका चोख बजावली असे आमचे गोविंद चव्हाण सर. चला त्यानंतर सांघिक पारितोषिकाकडे आपण वळतोय. या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा संघ चला त्या अगोदर एक महत्वाची सूचना असणार आहे. चारही संघांनी बक्षीस घेऊन झाल्यावर कुठे जायचं नाहीये मैदानावरतीच थांबायचंय. फोटो सेशन केलं जाईल. चला आपण सांघिक पारितोषिकाकडे वळतोय. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक प्रशांत मगदूम सर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलंय. कसबा ठाणेचा संघ ठरतोय चतुर्थ क्रमांकाचा संघ. सेमीफायनल मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. चला प्रतीक पाटील आपण देखील यायचंय. संभाजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वितरण करण्यात यावं. सेमीफायनलला येऊन अखेरच्या क्षणी सेमीफायनलच्या मॅच मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 5,000 रुपये व आकर्षक चषक. अर्थातच घरच्या मैदानावरती खेळत असणारा संघ भैरवनाथ स्पोर्ट्स भुयेवाडीचा संघ ठरतोय तृतीय क्रमांकाचा मानकरी. या स्पर्धेचे तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचे पुरस्कर्ते अर्थातच दत्तात्रय मोठे सर मी आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात यावं. त्याचबरोबर दिग्विजय घोरपडे सर मी आपल्याला देखील विनंती करतो आपल्या देखील शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरण करण्यात यावं. तिसऱ्या क्रमांकाचा संघ ठरतोय तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय भैरवनाथ स्पोर्ट्स भुयेवाडीचा संघ. अखेर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा नंबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय चला त्या अगोदर करण चव्हाण आपल्याला विनंती आहे आपण यायचंय. करण चव्हाण आपल्याला विनंती आहे. रुकडी संघाचा कॅप्टन करण चव्हाण आपल्याला विनंती आहे. चला विजेता झालात आपण. विजेता संघ धनाजी खुडे स्पोर्ट्स रुकडीचा संघ विजेता संघ ठरलाय. भैरवनाथ चषकचं भुयेवाडीचं आयोजन पाहिलं कसं वाटलं हे आयोजन? पहिल्यांदाच आम्ही या ग्राउंडवरती खेळायला आलोय. नक्कीच चांगलं असं नियोजन आहे आणि असंच टुर्नामेंट भरत राहावं आणि नक्कीच आम्ही पुन्हा प्रवेश घेऊन इथं मैदानातून पुन्हा नंबर मारून जाईन अशी ग्वाही करतो. आणि त्याचबरोबर पहिल्या क्रमांकाचं बक्षीस भेटतंय काय फिलिंग्स येतात कसं वाटतं आता? फिलिंग्स नक्कीच सगळ्यांचं कष्ट तितकंच होतं. काही जणांच्या चुका झाल्या त्यात मीही होतो.
तसंच बऱ्याच प्रेशरमध्ये बॉलर देखील होते, बॅट्समन देखील होते. पण नक्कीच प्रेशर कसं सावरायचं हे नक्कीच आम्हाला माहिती होतं की बाबा कुठं आपल्याला संधी येणार आणि आपण ती गमवायची नाही हे आम्हाला जाणतोय आम्ही. हे शिकले आम्ही गेले 10 वर्ष. ह्या गेल्या 10 वर्षाचं कष्ट आम्ही आता नक्कीच हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक समजून तुमच्यासमोर देतोय. सर धन्यवाद, थँक्यू सर. आणि त्याचनंतर वठार संघ कॅप्टन अश्वमेध स्पोर्ट्स वठार संघ कॅप्टन आपल्याला देखील विनंती आहे. द्वितीय क्रमांकाचा संघ ठरला, चांगली कामगिरी, अगदी मेगा फायनल पर्यंत शेवटच्या चेंडूवरती येऊन पराभूत झालं. काय वाटतं द्वितीय क्रमांकापर्यंत पोहोचल्यावरती? प्रथम क्रमांकच यायला पाहिजे होता. 12 बॉल 12 काही जास्त धावा नव्हत्या. पण कधी कधी होतंय, क्रिकेट आहे, क्रिकेटच्या पुढं प्लेयर्स नसतात, क्रिकेटच आपल्या समोर असते कधी पण. आणि प्लेयरचं म्हणायला गेलं तर अतिशय कोल्हापूर जिल्ह्यातला नावाजलेला प्लेयर आहे सागर. त्यानं थोडंसं रिव्हर्स एक रिस्की शॉट खेळला मॅच लवकर संपवायची नादात. पण त्यानं आमच्यासाठी अशा डझनो मॅचेस जिंकून पण दिलेले आहेत, संपलेले मॅचेस. त्यामुळे त्याच्यासाठी काही बोलायला नको. आणि इथून पुढं सुद्धा टीम आत्ता फॉर्ममध्ये आली. इथून पुढं 100% पुढच्या येणाऱ्या टुर्नामेंटमध्ये जिंकत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतोय टीमकडून आणि थांबतो. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, या मैदानाचा अनुभव कसा होता? हे मैदान तुम्हाला कसं वाटलं? 360 ग्राउंड आहे, हे मैदान तुम्हाला कसं वाटलंय? एक तर चांगली गोष्ट केली आहे म्हणजे माती विकेट केली आहे. भरपूर मेहनत घ्यायला लागते माती विकेट करायच्यामध्ये. नाहीतर सिमेंटवरती एकदा विकेट केली आणि त्याच्यावर वर्षानुवर्षे खेळत राहतात. माती विकेट मेंटेन करायला भरपूर मेहनत घ्यावी लागते. म्हणजे या कमिटीनं भरपूर मेहनत घेतली आणि आम्हाला सवय पण नाही माती विकेटवरची. फक्त अजून विकेट सगळीकडे ग्राउंड चांगला आहे, प्लेन आहे आणि चौफेर खेळता येते. फक्त अजून थोडीशी जास्त क्वालिटीची विकेट पुढच्या वर्षी तयार करतील अशी अपेक्षा व्यक्त करतोय. आणि या आयोजनाबद्दल, भैरवनाथ चषक 2025 या आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमिटी चांगली आहे, आयोजन चांगलं आहे, नियोजन पण चांगलं आहे, सगळं अगदी व्यवस्थित झालेलं आहे, काही तक्रार नाही आहे. फक्त विकेट अजून जराशी चांगली जर झाली पुढच्या वर्षी तर अजून जरा बरं वाटेल बॅट्समनांना. चला, नक्कीच होणार, तुमची इच्छा पूर्ण होणार. त्यानंतर मी आमच्या मान्यवरांना विनंती करतो की या स्पर्धेबद्दल 2 शब्द. या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कर्ते जयसिंग पुर्लेकर सर, आपल्याला विनंती आहे या स्पर्धेबद्दल 2 शब्द. नमस्कार. सर्व क्रिकेट प्रेमींचे पहिल्यांदा मी इथं आभार मानतो की सगळ्यांनी येऊन इथं व्यवस्थित क्रिकेट खेळल्याबद्दल. आणि दरवर्षीचं प्रमाणे ह्या वर्षीही महेश पाटील आणि सर्व त्यांचे साथीदार यांनी चांगलं इथं नियोजन केलेलं आहे. आणि दरवर्षी हे असंच त्यांच्याकडून अपेक्षा आहे की होईल असं. धन्यवाद. आणि त्यानंतर ज्यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलं गेलंय, दत्तात्रय मोठे सर, मी आपल्याला देखील विनंती करतो 2 शब्द मनोगत या स्पर्धेबद्दल आपण देखील व्यक्त करायचंय. तर या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी भाग घेतला त्या सगळ्या संघांचं मनपूर्वक आभार, अभिनंदन. सगळ्यांनी अगदी जीव तोडून इथं खेळलेला आहे. जसं काही सूचना कमिटीसाठी आल्या की ग्राउंडबद्दल असतील किंवा अजून काही आयोजनाबद्दल काही त्रुटी राहिल्या असतील तर जी कमिटी आहे त्याच्यावरती नक्की विचार करेल आणि पुढच्या वर्षी अजून दिमागदार पद्धतीनं ही स्पर्धा कशी पार पाडता येईल आणि अजून यातल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला बदल्यामध्ये करायच्या आहेत त्या आम्ही नक्की करू. सर्व संघांना परत एकदा विनंती राहील, पुढच्या वर्षी अजून तयारीनं या. बक्षिसाची रक्कम हवं तर आम्ही अजून वाढवू आणि पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजून कशी चांगल्या प्रकारे करता येईल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेचा नावलौकिक होईल अशी ग्वाही आम्ही सर्वजण इथं देतो. सगळ्यांना पुढील खेळासाठी शुभेच्छा. धन्यवाद. चला, त्यानंतर आमचे जयसिंग अण्णा सर, मी आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील 2 शब्द या स्पर्धेबद्दल व्यक्त करायचे. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलण्यासाठी मान दिला त्याबद्दल मी स्पर्धा कमिटीचं अभिनंदन करतो. तर स्पर्धा भरवणे ह्या एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत, कारण एक स्पर्धा कमिटी म्हणजे एक क्रिकेट खेळाडूच आहेत आपले. या स्पर्धा भरवण्यासाठी एक स्पर्धा कमिटी तयार होते, पण ही स्पर्धा कमिटी तयार झाली म्हणजे काय स्पर्धा झाल्या अशा नाहीत. त्यासाठी आपल्याला या स्पर्धेला ज्या मान्यवरांनी खरोखर एक बक्षीस स्वरूपात आपल्याला या ठिकाणी बक्षीस दिलेलं असतं त्या मान्यवरांचा पहिल्यांदा मी आभार मानतो. त्यांनी या मोठ्या स्पर्धा भरवण्यासाठी आमची स्पर्धा कमिटी त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन 25,000 असू दे, 20,000 कुठे
500 रुपयाचं सुद्धा या ठिकाणी आम्हाला बक्षीस स्वरूपात एक फुल ना फुलाची पाकळी या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्व मान्यवरांचं मी परत एकदा आमच्या स्पर्धा कमिटीतर्फे हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो खरोखर. आणि हे ग्राउंड करण्यासाठी आम्ही आमच्या ह्या भुयेवाडी गावातील सर्व खेळाडू एकत्र येऊन जे 4-5 वर्ष झालं हे ग्राउंड तयार करतात. प्रत्येक वर्षी स्पर्धेला या ठिकाणी थोडा खर्च करत ह्या आत्तापर्यंत या 5 वर्षात हे ग्राउंड या ठिकाणी तयार झालेलं आहे. या ठिकाणी पहिल्यांदा बघितलं तर सर तुम्हाला सांगतो, या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंना सांगतो, हे जो समोर टेकडी दिसते तुम्हाला, त्या टेकडी त्या लेवलला हा डोंगर होता. या ठिकाणी तेवढा फोडून या ठिकाणी हे मैदान तयार केलेलं आहे. या ठिकाणी झाडी भरपूर होती. हे सगळं करताना या आमच्या गावातील खेळाडूंना काय त्रास झाला आहे ते त्यांना माहिती आहे. आणि या ग्राउंड तयार करण्यासाठी आम्हाला भागातील या भुयेवाडी पंचक्रोशीतील ज्या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे, त्यांचंसुद्धा या आमच्या स्पर्धा कमिटीतर्फे हार्दिक अभिनंदन करतो. आणि भविष्यात या ठिकाणी याच मैदानावरती भरपूर खूप अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा भरवण्यात येणार आहेत, त्याचा सर्व खेळाडूंनी लाभ घ्यायचा आहे. आणि हे ग्राउंड भविष्यात एक चांगलं आपल्याला आपण बावडा पॅव्हिलियन बघतो, बाकीच्या भागात आपण बघतोय एक इचलगंजीचे ग्राउंड बघतो आपण, त्या पद्धतीचं हे ग्राउंड करायचं हे आमच्या सर्व खेळाडूंचं स्वप्न आहे. आणि ते भविष्यात आम्ही साकारणार ही मी ग्वाही देतो. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलण्यासाठी मान दिला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. चला त्यानंतर मान्यवरांपैकी कोण इच्छुक? चला त्यानंतर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये मुख्य आयोजक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली, अगदी जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये पडद्याच्या पाठीमागून ज्यांनी आपली भूमिका बजावली असे महेश पाटील सर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत महेश पाटील सरांसाठी. अगदी जर पाहायला गेलं तर अजून देखील व्यासपीठावरती देखील आलेले नाही, त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाही. मी सर आपल्याला विनंती करतो की आपण देखील 2 शब्द व्यक्त करायचे. थँक्यू. सर्वप्रथम ज्या संघांनी या टुर्नामेंटमध्ये भाग घेतला, शब्दाला मान दिला, त्याबद्दल मी सर्व संघांचे मनापासून आभार मानतो. कारण ही जी टुर्नामेंट झाले ते आम्ही म्हणजे एक ट्रायल बेसवर घेतलेले आहे, कारण की आम्हाला खूप मोठ्या टुर्नामेंट घ्यायचे आहेत. आता जसं जयसिंगांना बोलला, कारण की आम्ही कायम एकत्र लहानपणीपासून आम्ही एकत्र खेळतो. आम्ही टुर्नामेंट भरपूर म्हणजे खेळलेलो आहे, भरवलेले आहेत. त्यामुळे पुढची टुर्नामेंट घेण्यासाठी आम्ही त्याबद्दल लोकांशी संपर्कात आहे. ते आम्ही 100% इथं मोठी भरवणार हे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि इथून पुढे आम्हाला तुम्ही येऊन इथं सर्व संघांनी सहकार्य करावे ही माझी तुम्हाला विनंती. धन्यवाद. त्यानंतर योगेश चव्हाण सर मेजर आपल्याला विनंती करतो, आपण देखील 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करायचंय. नमस्कार. प्रथम दोन्ही संघांचे अभिनंदन आणि कमिटीचे अभिनंदन. म्हणजे आता फर्स्ट टाईमच ही स्पर्धा भरवली आहे बाहेरच्या संघांची. पण आम्ही 4 वर्ष आता ते अण्णांनी सांगितल्याप्रमाणे ग्राउंड आम्ही म्हणजे खूप कष्ट घेतले बनवताना. अजूनही ह्यात म्हणजे इम्प्रूव्हमेंट करायचे आणि म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठ्या स्पर्धा अजून भरतील. तुम्ही सर्वांनी येऊन परत आमचं म्हणजे सहकार्य करावं ही विनंती आहे. आणि स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडल्याबद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन. आणि ठीक आहे, थँक्यू. मोजे भुयेवाडी ग्रामपंचायततर्फे टुर्नामेंट भरवलं त्याबद्दल मी या टुर्नामेंट कमिटीने आयोजन केलं त्यांचं ग्रामपंचायततर्फे सर्वांचं गावातर्फे अभिनंदन करतो. परत या मंडळाने या टुर्नामेंटसाठी भाग घेतला त्या मंडळांचंही अभिनंदन करतो. आणि टुर्नामेंट चांगल्या पद्धतीने पार पाडली
त्याबद्दल आयोजकांचं मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. चला, अजून कोण इच्छुक असेल खेळाडूंपैकी जर कोण इच्छुक असेल तर आपण देखील आपलं मनोगत व्यक्त करायचंय. चला, दरम्यान द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुन्हा एकदा आपण बक्षीस वितरणाकडे वळतोय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दुसऱ्या क्रमांकाचा नंबर जातोय. अश्वमेध स्पोर्ट्स वठारचा संघ ठरतोय दुसऱ्या क्रमांकाचा. द्वितीय क्रमांकाचा संघ सुशांत प्रकाश पाटील सर लाटवडेकर यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरण करण्यात येत आहे. द्वितीय क्रमांकाचे पुरस्कर्ते रोख रक्कम 15,000 रुपये व आकर्षक चषक अर्थात सुशांत पाटील सर यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलंय आणि त्यांच्या शुभ हस्ते वितरण देखील करण्यात येत आहे. अश्वमेध स्पोर्ट्स वठारचा संघ. चला, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत अश्वमेध स्पोर्ट्स वठार संघासाठी. मेगा फायनल मध्ये अखेरच्या चेंडूवरती पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, मात्र काय खेळ केलाय, चांगला खेळ पाहायला मिळाला अश्वमेध स्पोर्ट्स वठार संघाकडून. श्री भैरवनाथ चषक भुयेवाडी 2025 आजचा हा अंतिम दिवस. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू आहे आणि या आजच्या दिवसातला या स्पर्धेचा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा संघ ठरतोय अर्थातच धनाजी खुडे स्पोर्ट्स रुकडीचा संघ या स्पर्धेचा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा संघ. चला, मी या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पुरस्कर्ते जयसिंग पोर्लेकर सर, मी आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर सर्व मान्यवर मी आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील आपल्या देखील शुभ हस्ते बक्षीस वितरण. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सांगायला आवडेल की या संघाने धनाजी कुडे स्पोर्ट्स रुकडी संघाने तब्बल 12 वेळा चषकावरती नाव कोरलंय. पहिला क्रमांक असेल किंवा दुसरा क्रमांक असेल, तब्बल 12 वेळा या संघाने या हंगामामध्ये, या वर्षीच्या हंगामामध्ये चषकावरती नाव कोरलंय. करत चांगलं काम करत असताना पाहायला मिळत आहेत. भैरवनाथ चषक भुयेवाडी 2025 आजचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस. श्री भैरवनाथ चषक भुयेवाडी 2025 आजचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस इथे पार पडलाय. चला, आणि त्याचबरोबर भैरवनाथ स्पोर्ट्स भुयेवाडी संघाचा कर्णधार तेजस पाटील, मी आपल्याला विनंती करतो की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचंय. हॅलो. तर या ठिकाणी एक सत्कार राहिलेला आहे. म्हणजे पाच दिवस या ठिकाणी खरोखर एक उत्कृष्ट अशी कॉमेंट्री या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटली यूट्यूब लाईव्हवरती. या ठिकाणी सर्व त्याचा या ठिकाणी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्याचं आर्य बेर्डे हा खरोखर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील हा कॉमेंटेटर आहे आर्य बेर्डे, माझा जिवलग. आणि श्याम बेरीचा तर अति जिवलग. आणि त्याचबरोबर भैरवनाथ चषक 2025 चे आयोजन, ही स्पर्धा इथे समाप्त झाली असं जाहीर करतो. आणि त्याचबरोबर महेश पाटील सर आणि त्याचबरोबर भानुदास पाटील सर यांनी मला समालोचन करण्याची संधी दिली, त्यांचे देखील मी आभार मानतो आणि ही स्पर्धा संपन्न झाली असं जाहीर करतो. धन्यवाद. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.